नमस्कार मंडळी, नमस्कार लाडक्या बहिणींनो. आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या YouTube चॅनलवर. लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर बी म्हणता येईल आणि एक दुर्दैवी बातमी बी म्हणता येईल की लाडकी बहीण योजना खरंच बंद होणार आहे की नाही, याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तसेच 1500 रुपये 10वा हप्ता हा 1500 रुपये मिळणार आहे की 2100 रुपये मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर चला बघूया माहिती काय आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांमध्ये अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली आहे, ही तर सर्वांना माहिती आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. या योजनेची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत 9 हप्ते यशस्वीरित्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. म्हणजे आतापर्यंत किती हप्ते झाले तर 9 हप्ते. 9 हप्त्याची टोटल रक्कम किती होती? 13,500 रुपये. म्हणजे 13,500 रुपये आतापर्यंत सर्व महिलांना मिळाले आहेत का? ज्यांना मिळाले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून टाईप करून पाठवा. आणि ज्यांना नाही मिळाले त्यांनी नाही म्हणून कमेंट बॉक्समध्ये लिहिलं तरी चालेल. आता एप्रिल महिन्याचा म्हणजेच योजनेचा 10वा हप्ता हा येत्या 30 एप्रिल 2025 रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल, अशी खात्रीलायक माहिती आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे 10वा हप्ता हा कधी मिळणार आहे तर 10वा हप्ता हा 30 एप्रिल म्हणजेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महिलांना मिळणार आहे. म्हणजे अक्षय तृतीया कधी आहे तर 30 एप्रिलला आहे. 30 एप्रिलच्या अगोदर 1-2 दिवस किंवा 30 एप्रिलला तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. यापूर्वी जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजेच 8 मार्च 2025 रोजी फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे एकत्रित मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत. सर्वांना मिळालेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये होय म्हणून टाईप करा. मार्च आणि फेब्रुवारीचे 2 हप्ते त्याची एकत्रित रक्कम किती होती? 3,000 रुपये. 3,000 रुपये हे सर्वांना मिळाले आहेत का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांसाठी तसेच घरकाम करणाऱ्या अनाथ महिला, ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा महिलांसाठी सरकारने ही योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर सुरू केलेली आहे. या योजनेमार्फत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी तसेच त्यांचे उच्चाटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेमार्फत महिलांना 1500 रुपये देण्याचे ठरवलेले आहे. किती देण्याचे ठरवलेले आहे? 1500 देण्याचे ठरवलेले आहे. लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटीची तरतूद. लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटीची तरतूद केलेली आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना ही किती आर्थिक तरतूद केलेली आहे तर 36,000 कोटीची तरतूद सरकारने लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे. योजना चालू झाली तेव्हापासून महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या योजनेचा खूप मोठा आर्थिक लाभ मिळालेला आहे. ज्या महिला अनाथ, घरकाम करणाऱ्या, वाड्या वस्त्यावर राहणाऱ्या, ज्यांना काही करता येत नाही अशा महिलांसाठी ही योजना एक जीवन जगण्याचा आधारच ठरलेली आहे. तर काय झालेलं आहे योजनेमुळे तर महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालेलं आहे. त्यामुळे ही योजना महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक झालेली आहे. म्हणजे या योजनेमुळे काय झालेलं आहे तर महाराष्ट्राचं नाव मोठं झालेलं आहे. सर्व भारतामध्ये महाराष्ट्र म्हणून लाडकी बहीण योजना ही कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ही योजना एक चांगली आहे महिलांसाठी. महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना एक फायद्याची ठरत आहे. या उद्देशाने लाडकी बहीण ही योजना संपूर्ण भारतामध्ये नावलौकिक ठरत आहे. या योजनेसाठी सरकारने नुकतेच मांडलेल्या आपल्या बजेटमध्ये भरघोस असा निधी लाडक्या बहीण या योजनेसाठी म्हणजेच 36,000 कोटीची एवढा निधी दिलेला आहे. किती? 36,000 कोटीचा निधी सरकारने दिलेला आहे. 36,000 कोटी. लाडकी बहीण योजना बंद होईल का?
तर आपला हा मेन मुद्दा होता की लाडकी बहीण योजना ही खरंच बंद होणार आहे का? प्रसार माध्यमाच्या माध्यमातून किंवा काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बातमी व्हायरल झाली होती की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे. तर त्यामध्ये कोणतीही सत्यता सरकारच्या एका मंत्र्याने स्पष्ट केलेलं आहे की ही योजना आम्ही जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाहीत. म्हणजे लाडकी बहीण ही योजना बंद होणार आहे का? तर नाही. याचं उत्तर काय आहे? तर नाही. जोपर्यंत हे महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. म्हणजे किती वर्ष राहिलेले आहेत अजून? तर एक 4-4.25 वर्ष राहिलेले आहेत या सरकारचे, महायुती या सरकारचे. तर तोपर्यंत तरी ही योजना बंद होणार नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या योजनेवर ताशेरे ओढत सरकारला ही योजना तात्काळ बंद करावी अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या मते ही योजना म्हणजे सरकारवर आर्थिक संकट निर्माण करत आहे. म्हणून ही योजना चालू ठेवण्यापेक्षा सरकारने महिलांसाठी दुसऱ्या योजना राबवून त्यांना आर्थिक स्वावलंबन करावे. त्यामुळे महिला ह्या स्वयं सक्षम होतील. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी अशी टीका केलेली आहे की ही योजना तात्काळ बंद करावी. या योजनेमुळे सरकारचे आर्थिक बोजा निर्माण होत आहे. ही योजना महिलांसाठी एवढी फायदेशीर नाहीये. महिलांना एवढा याचा फायदा होणार नाही. महिला या स्वावलंबी होणार नाही. त्यासाठी विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी याच्यावर ताशेरे ओढलेले होते. पण सरकारने ही योजना बंद करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणे कठीण. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणे कठीण झालेले आहे. सरकारनं आश्वासन दिलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही लगेच त्यांना निवडणुका झाल्या की त्यांना लगेच आम्ही 2100 रुपये देऊ. पण आतापर्यंत सरकार येऊन 7-8 महिने झाले तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळालेले नाहीत. तर का मिळालेले नाहीत? लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत म्हणजेच 9व्या हप्त्यापर्यंत लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे किती मिळालेले आहेत 9व्या हप्त्यापर्यंत? 1500 रुपये. पण आता झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये महायुती सरकारने 1500 रुपयावरून 2100 रुपये देण्याचे आश्वासन 2100 रुपये देण्याचे आश्वासन महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दिलेले होते. पण निवडून आल्यानंतर आजपर्यंत त्यांनी महिलांना 2100 रुपये दिलेले नाहीत. का? तर कारण सरकार आर्थिक संकटात असल्यामुळे सध्याच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणे थोडे कठीणच वाटत आहे. सरकारचं आर्थिक बजेट थोडं ढासळलेलं असल्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणे थोडे कठीण झालेले आहे. सरकारचे एक वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी कालच एक माध्यमाशी बोलताना वक्तव्य केलेले आहे की आम्ही लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देऊ. पण कधी देणार आहेत हे त्यांनी दिनांकासह सांगितलेलं नाही. म्हणजेच आपल्याला नुसत्या भूलथापा मारलेल्या आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना नुसत्या भूलथापा मारलेल्या आहेत का? हे लाडक्या बहिणींना आता वाटू लागलेलं आहे. म्हणजेच आपल्याला तमाम लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी अजून किती दिवसाची वाट पाहावी लागेल हे औचित्याचं ठरेल.